नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना वंदन करण्यास लोटला भीमसागर. महापालिकेसह सर्वपक्षीय आणि संघटनांनी केले अभिवादन. हयातीच्या दाखल्या अभावी लाभापासून वंचित राहिलेल्या दिव्यांगांना मिळणार तातडीने लाभ. गोदूताई परुळेकर वसाहतीला देणार 4.5 MLD पाणी. बैठकीत आडम मास्तरांना आयुक्तांनी दिली ग्वाही. लोकशाही दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनास 33 अर्ज झाले प्राप्त. अर्जातील तक्रारींचा तात्काळ निपटारा करण्याचे संबंधित विभागांना देण्यात आले निर्देश. संभाजी तलावातील जलपर्णीच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे अनोखे आंदोलन. अंगावर जलपर्णी परिधान करत अतिरिक्त आयुक्तांना दिला जलपर्णीचा पुष्पगुच्छ. आणि कारमधून 1.25 लाखाची गोवा दारू जप्त. बक्षी हिप्परगा तांड्यावरील हातभट्ट्यांची राज्य उत्पादन शुल्कने उडवली दाणादाण. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वपक्षीय नेत्यांनी आणि संघटनेने अभिवादन करून पुष्पहार अर्पण केले. विश्वभूषण बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 66व्या महापरिनिर्वाण दिनी सोलापूर शहरातील बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी असणाऱ्या बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीमसागर लोटला होता. सर्वपक्षीय नेत्यांसह विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आबालवृद्ध भीमसैनिक पुतळा परिसरात दाखल झालेले दिसून आले. या प्रसंगी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय जनता पार्टी, RPI, आठवले गट, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, विविध कामगार संघटना आदींसह विविध पक्ष संघटना नेते मंडळींनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पुष्पहार घेऊन दाखल झाले होते. या प्रसंगी बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करत दीप प्रज्वलित करण्यात आले. दरम्यान अभिवादन झाल्यानंतर विविध पक्षांच्या आणि संघटनांच्या प्रमुख नेते मंडळींनी आपल्या मनोगतातून बाबासाहेबांचे मौलिक विचार मांडले. कितीही जरी गायलो, किती जरी आम्ही गुणगान केलं तर ते फार कमी आहे. बाबासाहेबांची महती पुढं सगळे आहेत. एका कवीनं म्हटलेलं आहे, नभी चंद्र तारे हो नभी चंद्र तारे झुकले लाजेच्या मारे, माझ्या भीमा पुढे फिके सारे, हो माझ्या भीमा पुढे फिके सारे. अशा पद्धतीनं बाबासाहेबांची महती आहे. त्या बाबासाहेबांना आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान व आरक्षण समर्थक कृती समितीच्या माध्यमातून, त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समितीच्या माध्यमातून मी त्यांना आज भावपूर्ण आदरांजली आणि अभिवादन करतो. एवढं थांबतो. समस्त भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी अभिवादन करतो. समस्त सोलापूरकर असतील किंवा सर्व नागरिक असतील, नम्रपणाने विनंती करावीशी वाटते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचण्याची अत्यंत गरज आहे आणि त्याचं अनुकरणसुद्धा सर्वसामान्यांनी सर्व स्तरातील लोकांनी करणं अत्यंत आवश्यकता आहे. या देशाला घटना आणि दिलेल्या आहेत त्या घटनेप्रमाणे काम करणं आणि समाजाला साक्षर करणं, संघटित करणं हे त्यांनी शिकवलं आहे. मला असं वाटतं त्याचं अनुकरण सर्व समाजाने करावं. परत एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आढळलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषावर सगळ्या महागाई, बेकारी, कामगारावरच्या, शेतकऱ्याच्या, महिलावरच्या, दलितावरच्या, अल्पसंख्याकावरच्या याचं लक्ष विचलित करण्याकरता मुद्दाम सीमा प्रश्न पेटवण्याचा प्रयत्न केला. काटचकरप्रमाणे निर्णय आलेला आहे. थोडं हे घटक धरून त्या पद्धतीनं व्हायला पाहिजे. अनेक वर्ष झाले. आज 100 लोकांनी आहुती दिलेल्या आहे आणि बेळगाव करार अजून आपल्याकडे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राकरता
106 माणसं हुतात्मा झालेले आहेत. भयानक देशाची परिस्थिती आहे. आज कामगार तर भयानक अवस्थेमध्ये त्यांचे सगळे अधिकार मोदी सरकार काढून घेत आहे. म्हणून मार्चमध्ये शेतकरी, कामगार, शेतमजूर भव्य असा 10-15 लाखाचा मोर्चा पार्लमेंटवर जाणार आहे आणि यासंबंधी सरकारला झटका दिल्याशिवाय आम्ही बंदोबस्त करतो. अस्सलाम वालेकुम। हमारे बाबा साहब अम्बेडकर ने जो संविधान लिखा है सभी जाति धर्म के लोगों के लिए, आज आधार पर जो हमारा देश चल रहा है, ये आज उनका जो उन्नति दिन है, आज यही हम सब उस पर अमल करके चलेंगे तो यही हमारा संविधान उनके नाम पर चलता है, तो उनके लिए श्रद्धांजलि अर्पण हो जाएगी, ऐसा हम समझते हैं। जय जिजाऊ, जय भीम, जय शिवराम। शहरामध्ये 11 डिसेंबर 1956 बाबासाहेबांच्या हस्ते सोलापूरमध्ये आणले ते थोरला राजवाडा मिलिंदनगर या ठिकाणी. तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या समोर जो आपला चौक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, पूर्णाकृती पुतळा आणि उद्यानमधला जो पूर्णाकृती पुतळा या तिन्ही ठिकाणी सोलापूर शहरातले प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक बंधू भगिनी अभिवादन करायला येत आहे. बाबासाहेब हयातीमध्ये असताना 14 वेळा या सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये येऊन गेलेले आहे. बाबासाहेबांच्या जीवनातलं राजकीय, सामाजिक आणि आर्थिक या सगळ्या जडणघडणेचे म्हणजे केंद्रबिंदू असलेलं सोलापूर शहर आहे. बाबासाहेबांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात ही सोलापूर शहरामधून केलेली आहे. ते थोरला राजवाडा मिलिंदनगर बुधवारपेठमधून बाबासाहेबांनी 1927 साली त्या ठिकाणी परिषद घेतली. त्याचबरोबर अनेक बाबासाहेबांना 2 वेळा मानपत्र दिलेलं आहे. त्यामुळे वसंतच्या विहिरीचं उद्घाटन असू द्या, त्यानंतर सोलापूरमधून जे विजापूरलाच्या कोर्टामध्ये एक पाटील नावाचे जे कुटुंब आहेत ते फाशी शिक्षा झाली होती, त्यांना बाबासाहेबांनी कोर्टामध्ये त्यांना त्या गोष्टीपासून त्यांना बचावलं, म्हणजे वकिली करून. अशा अनेक बाबासाहेबांच्या महत्त्वाच्या पदवी आहेत जेणेकरून या सोलापूरचा आणि बाबासाहेबांच्या कुटुंबाचा आणि बाबासाहेबांचा एक जिव्हाळ्याचं नातं या सोलापूरच्या लोकांमध्ये आणि सर्व भीमसैनिकांमध्ये आहे. यामध्ये आमदार सुभाष देशमुख, कामगार नेते अशोक जानराव, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष मतीन बागवान आदींनी बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा दिला. याप्रसंगी आंबेडकर अनुयायी आणि भीमसैनिक उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास काउन्सिल हॉल येथे माननीय आयुक्त यांच्या कार्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच बुधवार पेठेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील पूर्णाकृती पुतळ्यास व मिलिंद नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थि विहार येथे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळेस उपायुक्त मच्छिंद्र घोलप, गटनेते आनंद चंदनशिवे, सहाय्यक नगररचना संचालक लक्ष्मण चलवादी, विभागीय अधिकारी सारिका अकुलवार, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी श्रीमती कस्तुराबाई चौगुले, विभागीय अधिकारी व्यंकटेश चौबे, विभागीय अधिकारी विजय राठोड, उद्यान प्रमुख रोहित माने, श्रीमंत जाधव, चंद्रकांत सोनावणे, अविनाश भडकुंबे, सचिन शिराळकर आदी मान्यवर उपस्थित होते. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना काही विध्वंसक लोक आहेत जी समाजात विष पेरण्याचं काम करत आहेत. महाराष्ट्रातला एकही माणूस कर्नाटकात जाणार नाही अशी ठाम भूमिका आमदार सुभाष देशमुख यांनी मांडली. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार माजी मंत्री सुभाष देशमुख, खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी, शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्यासह इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर माध्यमांनी त्यांना सीमावर्तीय भागातील नागरिकांच्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, काही विध्वंसक लोक आहेत जे समाजात विष पेरण्याचं काम करत आहेत. एकही महाराष्ट्रातला माणूस कर्नाटकात जाणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. पहा काय म्हणाले आमदार सुभाष देशमुख. हिंसक लोक नक्की आहेत, परंतु माझा एक ठाम दावा आहे, सोलापूर जिल्ह्यातील कोणताही नागरिक कर्नाटकमध्ये जाण्यासाठी इच्छुक नाही. पण एक विष पेरण्याचं काम काही मंडळी करत आहेत. त्यांच्यापासून नागरिकांनी, सोलापुरातल्या तमाम नागरिकांनी सावध राहावं आणि आपल्या सोलापूरमध्ये, महाराष्ट्रामध्येच आनंदाने राहावं. हिवाळी अधिवेशन पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार व आम्हाला मंत्रिमंडळात विस्तार काम करणं हे माझं काम आहे. एकल्या सत्तेसाठी काम करणं हे माझं काम आहे. संधी मिळाली तर जाणार. हयातीच्या दाखल्या अभावी लाभापासून वंचित राहिलेल्या दिव्यांगांना तातडीने लाभ देण्यासह गोदूताई परुळेकर वसाहतीला 4.5 MLD पाणी देण्याची ग्वाही आयुक्तांनी बैठकीत आडम मास्तरांना दिली. सोलापूर महानगरपालिकेमार्फत पाण्याचे योग्य व्यवस्थापन अद्यापही होऊ शकत नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. पाण्यासंदर्भात दरवर्षी लेखापरीक्षण केले जाते. यामध्ये पाणी पुरवठा, पाण्याची चोरी, बनावट नळ जोडणी, पाण्याची गुणवत्ता अशा अनेक बाबींचा समावेश असतो. त्या अनुषंगाने गेल्या वर्षी 48% पाण्याची गळती तर यंदाच्या वर्षी 42% पाण्याची गळती सुरूच आहे. याविषयी ठोस पावले उचलण्याऐवजी पालिका प्रशासनामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधांमधून सार्वजनिक नळ बंद करण्याची मोहीम सुरू केली आहे. वास्तविक पाहता पाण्याची गळती, पाण्याची चोरी, बनावट नळ जोडणी यावर कारवाई करण्याची गरज आहे. मात्र त्या गोष्टीकडे सर्रास दुर्लक्ष करून सार्वजनिक नळ बंद करण्याची धडक मोहीम सोलापूर महानगरपालिकेमार्फत राबवण्यात येत आहे. तरी ही कारवाई तात्काळ थांबवणे अत्यावश्यक व जनतेच्या हिताचे आहे. मात्र याबाबत आयुक्तांनी निर्णय घेणार नसल्याचे सांगितले. तेव्हा सार्वजनिक नळासाठी रस्त्यावरची लढाई करणार असल्याचा निर्धार ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केला. शहरामध्ये 1100 सार्वजनिक नळ आहेत. महापालिका कधीपासून झाली त्या वेळेपासून नळ आहेत. त्या महानगरपालिकेनं अमृत खालीत 700 कोटी रुपये मिळवायचे आहे म्हणून सार्वजनिक नळ बंद करायचा त्यांनी निर्णय घेतला आणि सार्वजनिक नळाच्या ऐवजी तुम्ही ग्रुप नळ घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. सोलापूर महानगरपालिका आयुक्त कार्यालय येथे गोदूताई परुळेकर वसाहतीला 4.5 MLD पाणी, सार्वजनिक नळबंद मोहीम रोखणे, दिव्यांगांच्या विविध न्याय हक्काच्या मागण्यांसाठी आयुक्त तथा प्रशासक शीतल तेली यांच्या समवेत माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या शिष्टमंडळामार्फत चर्चा झाली असून त्यात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. हयात दाखल्या अभावी नोंदीत दिव्यांग बांधवांना कल्याणकारी निधीतून मिळणाऱ्या लाभांपासून जवळपास 1000च्या घरात दिव्यांग वंचित आहेत. तसेच त्यांना मिळणारा उदरनिर्वाह भत्त्यात वाढ झाली पाहिजे. दिवाळीचे थकीत सानुग्रह अनुदान मिळाले पाहिजे. या मागण्यांबाबत माननीय आयुक्त तेली यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.
UDID कार्ड नसेल तर हयात दाखला दाखल केल्यास वंचित दिव्यांगांना लाभ देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. 1 जानेवारीच्या आत सानुग्रह अनुदान अदा करा, तसेच वाढीव उदरनिर्वाह भत्त्याबाबत अन्य महापालिकेचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल. तसेच कॉम्रेड गोदूताई परुळेकर वसाहतीला 4.5 MLD पाणी देण्यासाठी तपासणी करून पाणी देणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच सार्वजनिक नळ बंद कोणतेही निर्णय घेणार नसून शासन स्तरावर चर्चा करून निर्णय घेणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी शिष्टमंडळात माजी नगरसेविका कामिनी आडम, माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी, माजी नगरसेविका नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, शकुंतला पाणीभाते, सुनंदा बल्ला, युसुफ शेख, हनीफ सातखेड, विल्यम ससाणे, विक्रम कलबुर्गी, वसीम मुल्ला, बापू साबळे, आप्पाशा चांगले, हसन शेख, अशोक बल्ला, ॲडव्होकेट अनिल बासम, मोहन कोकुल, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबूलाल शेख, इलियास सिद्दीकी आदींची उपस्थिती होती. दिव्यांगांचं जागतिक दिन साजरा झाला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व्हर डाऊन आहे. रोज 3-4 दाखले मिळतात. म्हणून मॅडमनी सांगितलं तुमच्याकडे आयातीचा दाखला आणून द्या, गट्ट्याने आणून द्या, एका दिवसात पैसे मी सोडायला तयार आहे असं त्यांनी सांगितलं आपल्याला. आणि दुसरं, तुमच्याकडे जे 14 कोटी रुपये शिल्लक आहेत ते क्रिसमसला प्रत्येकाला 5,000 रुपये तुम्ही त्यांना निर्वाह भत्ता द्या. सध्या 500,000 जे देता ते सगळ्याला सरसकट द्या, पण हे 1,000 रुपये आम्हाला पुरणार नाही. आपण 5,000 म्हणलेला आहे. त्या ठिकाणी एका अंध व्यक्तीने येऊन सांगितलं पुण्यामध्ये सरसकट 1,500 मिळतं. 1,500 तरी तुमच्या पदरात पडावं ही आपली अपेक्षा आहे. ते 10 ते 12 दिवसात निर्णय ते सुद्धा होईल. सार्वजनिक नळाचा निर्णय झालेला नाही. वर्षाला 60 कोटी रुपये खर्च होतात. तर अमृत संबंधी जी जाचकट आहे ते मी शासनाशी बोलायला तयार आहे, पण सार्वजनिक नळ तुम्ही काढता कामा नये अशी विनंती केली. पण कमिशनरने म्हणला अजून त्यावर मी निर्णय घेणार नाही. लोकशाही दिनाच्या पार्श्वभूमीवर 33 अर्ज प्राप्त झाल्यानंतर सदर अर्जातील तक्रारींचा तात्काळ निपटारा करण्यासाठी प्राप्त अर्ज संबंधित विभागाकडे पाठवण्यात आल्याचे दिसून आले. लोकशाही दिनात 33 अर्ज प्राप्त असून सदर अर्जातील तक्रारींचा तात्काळ निपटारा करण्यासाठी अर्ज संबंधित विभागाकडे पाठवण्यात येणार आहेत. तहसीलदार अंजली मरोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथील सेतू सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. विविध विभागांच्या आपले सरकार पोर्टलवर तक्रारी प्रलंबित दाखवत असून आपले सरकार पोर्टलवरील तक्रारींचाही निपटारा वेळेत करावा, तसेच प्राप्त लेखी अर्जांचाही तात्काळ निपटारा करावा अशा सूचनाही तहसीलदार श्रीमती मरोड यांनी यावेळेस केल्या. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, पोलीस निरीक्षक महेश स्वामी, सहाय्यक निबंधक डॉक्टर वैशाली साळवे, कृषी विभागाचे अधीक्षक डी सानप, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विशेष अधिकारी सुलोचना सोनवणे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराज तलावातील जलपर्णीच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने अनोखे आंदोलन करत अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांना जलपर्णीचा पुष्पगुच्छ दिला. विजापूर रोड भागातील निसर्गरम्य परिसरात असलेल्या छत्रपती संभाजी महाराज तलावाचे संवर्धन व सुशोभीकरण होण्यासाठी गेल्या 7-8 वर्षांपासून संभाजी ब्रिगेड पाठपुरावा करत आहे. छत्रपती संभाजी महाराज तलाव सुशोभीकरण व संवर्धनासाठी केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोठा निधी मंजूर झालेला असून जवळपास 6 कोटींचा निधी महानगरपालिकेला प्राप्त झाला आहे. त्यातून छत्रपती संभाजी महाराज तलावाचे एक पर्यटन स्थळ म्हणून विकास होणे गरजेचे होते. पण या ठिकाणी महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे गेल्या 5-6 वर्षांपासून या तलावाची जलपर्णी व गाळ काढण्याचे काम सुरू आहे. मध्यंतरी 6 महिने जलपर्णी काढण्याचे काम एका ठेकेदाराकडून घेण्यात आले. त्याला लाखो रुपये खर्च झालेला जनतेचा कर रूपी पैसा वाया जात आहे. तलावातील जलपर्णीचे समूळ उच्चाटन झाले नाही.
हा तलाव आहे की इडन गार्डनचे मैदान आहे असा प्रश्न या तलावाकडे पाहून पडतो. आजूबाजूच्या नागरी वसाहतीतील ड्रेनेजचे पाणी या तलावात सोडले जाते. त्यामुळे या तलावातील पाण्याला दुर्गंधी सुटली असून अनेक तलावातील जलचर प्राण्यांचा जीव धोक्यात आहे. तरी माननीय आयुक्तांनी सोलापूरवासियांच्या पर्यटन स्थळाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रश्नाकडे जातीने लक्ष घालून या कामात भ्रष्टाचार झाला असण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबत संबंधाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, जिल्हा उपाध्यक्ष अमित जाधव, जिल्हा सचिव राहुल सावंत, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र माने, शहर उपाध्यक्ष सीताराम बाबर आणि जलपर्णी घेऊन आंदोलन करणारे संभाजी ब्रिगेडचे शहर संघटक दत्ता जाधव, शहर संघटक श्रीकांत कोळी आदी उपस्थित होते. लोकमंगल बँकेच्या चेअरमनपदी आमदार सुभाष देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर व्हाईस चेअरमनपदी प्रदीप नागणे यांची निवड करण्यात आली. लोकमंगल बँकेच्या चेअरमनपदी पुनश्च आमदार सुभाष देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर व्हाईस चेअरमनपदी प्रदीप नागणे यांची निवड करण्यात आली. बँकेच्या प्रधान कार्यालयात नूतन संचालकांची बैठक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी आबासाहेब गावडे यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्या निवडीकरता निवडणूक होऊन चेअरमन पदासाठी आमदार सुभाष देशमुख यांचे नाव अशोक मादगुंडी यांनी सुचवले, तर अनुमोदन प्रदीप नागणे यांनी दिले. व्हाईस चेअरमन पदासाठी प्रदीप नागणे यांचे नाव आमदार सुभाष देशमुख यांनी सुचवले, तर अनुमोदन देवानंद चिलवंत यांनी दिले. निवडणुकीसाठी दोन्ही जागेवर प्रत्येकी एक अर्ज आल्याने चेअरमनपदी आमदार सुभाष देशमुख व व्हाईस चेअरमनपदी प्रदीप नागणे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. यावेळेस देवानंद चिलवंत, अशोक मादगुंडी, सतीश लामकाने, जॉन चोप्रा, प्रल्हाद कांबळे, अशोक सापटणेकर, निलेश पटेल, अभिजित टाकळीकर, जितेंद्र नाईक लाड, अनंता चव्हाण, उज्ज्वला चेळेकर, शीतल कोकाटे, विजय कुलकर्णी, सिद्धार्थ सर्जे, नरेंद्र काटीकर आदी उपस्थित होते. चेअरमन आमदार सुभाष देशमुख यांनी सर्व नवनिर्वाचित संचालकांसमोर बँकेच्या आर्थिक स्थितीचे विश्लेषण विशद केले. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सिंह बायस यांनी उपस्थितांचे आभार मानले. राज्य उत्पादन शुल्कने बक्षिप्परगा तांड्यावरील हातभट्ट्याची दाणादाण उडवत कारमधून 1.25 लाखाची गोवा दारू जप्त केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूरच्या पथकाने 5 डिसेंबर रोजी मोहोळ तालुक्यात कारमधून गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचा साठा जप्त केला. तसेच 6 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास सोलापूरच्या पथकाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगा तांड्यावरील हातभट्ट्यांवर धाडी टाकून 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभाग पंढरपूरचे प्रभारी दुय्यम निरीक्षक अंकुश अवताडे यांना गोवा दारूच्या वाहतुकीबाबत मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार त्यांनी 5 डिसेंबर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील खंडाळी ते खंडाळी पाटी रोडवर सापळा रचला असता त्यांना एक विना नंबर प्लेट बजाज प्लॅटिना मोटरसायकलवरून एक इसम संशयितरित्या येताना दिसला. त्याला थांबण्याचा इशारा केला असता तो मोटरसायकल जागीच सोडून फरार झाला. यावरून संशय बळावल्याने पाठीमागून येणाऱ्या एक मारुती स्विफ्ट कार क्रमांक MH12 HV 5790 या वाहनास थांबवून पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता त्यात देशी विदेशी दारूचा साठा दिसून आला. वाहन चालक बालाजी बबन खडके राहणार टेंभुर्णी तालुका माढा या इसमास जागीच ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949च्या कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारमधून गोवा राज्य निर्मित एड्रियल विस्कीच्या 750 मिली क्षमतेच्या 180 बाटल्या, रॉयल स्टॅग विस्कीच्या विदेशी मद्याच्या 180 मिली क्षमतेच्या 50 बाटल्या, इम्पेरियल ब्ल्यू विस्कीच्या विदेशी मद्याच्या 180 मिली क्षमतेच्या 48 बाटल्या, देशी दारूच्या 180 मिली क्षमतेच्या 144 बाटल्या, बनावट बुचे जप्त केली असून जप्त केलेल्या दारूची किंमत 1,34,000 इतकी असून दोन्ही वाहनांसह एकूण 6,02,780 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत झाला आहे. सदर गुन्ह्यातील दुसरा आरोपी सचिन बनसोडे फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अ विभाग, ब विभाग व भरारी पथकाने 6 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगा तांडा येथील सेवा तांड्यावर छापा टाकून नवनाथ खेमा राठोड याच्या घरातून 8 रबरी ट्यूबमध्ये साठवून ठेवलेली 640 लिटर व द्वारकाबाई कोंडीबा राठोड राहणार सेवा तांडा हिच्या घरातून 22 रबरी ट्यूबमधून 2200 लिटर हातभट्टी दारू जप्त केली. तसेच पथकाने गणपत तांडा परिसरातील हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून विजय मानसिंग चव्हाण व संजय थाउरू पवार यांच्या ताब्यातून हातभट्टी दारू तयार करण्याकरता लागणारे 36 प्लास्टिक बॅरेलमध्ये साठवणूक केलेले गुळ मिश्रित रसायन जप्त करून जागीच नष्ट केले. तांड्यावरील संपूर्ण कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने 2840 लिटर हातभट्टी दारू व 7200 लिटर रसायन असा एकूण 3,07,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त अनिल चास्कर, अधीक्षक नितीन धार्मिक, उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सूरज कुसळे, संभाजी फडतरे, सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक अंकुश अवताडे, शंकर पाटील, उषा किरण मिसाळ, सुनील पाटील, गणेश उंडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे, सिद्धाराम बिराजदार, गजानन होळकर, जवान गणेश रोडे, विकास बडमिले, मलंग तांबोळी, भाग्यश्री शेरखाने, प्रियांका कुठे, अनिल पांढरे, अण्णासाहेब करचे, प्रशांत इंगोले, वाहन चालक रशीद शेख, रामचंद्र मदने, मारुती जळगे यांच्या पथकाने पार पाडली. ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियान प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना सीओ दिलीप स्वामी यांनी सर्व ग्रामपंचायतींना दिल्या. ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियान प्रभावीपणे राबवा असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. करमाळा पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आज ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियानानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी गटविकास अधिकारी मनोज राऊत, सहाय्यक गट अधिकारी राजाराम भोग, पाणी पुरवठा उपअभियंता अजित वाघमारे, बांधकाम उपअभियंता डीपी गौंडरे उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीपजी स्वामी यांच्या हस्ते ग्रामपंचायत सक्षमीकरण कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळेस दप्तर अद्ययावत कॅम्पमधील 100% दप्तर पूर्ण करणाऱ्या ग्रामसेवकांना सीईओ दिलीप स्वामी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या QR कोडचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियान प्रभावीपणे राबवल्यास गावाच्या विकासाला दिशा देण्यास मदत होणार आहे. ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियानात उत्कृष्ट काम करणारे ग्रामसेवक यांचा जिल्हा स्तरावर गौरव करण्यात येणार आहे. उत्कृष्ट कामांची सेवा पुस्तकात नोंद घेण्यात येणार आहे. ज्या ग्रामपंचायती या अभियानात चांगले काम करणार नाहीत त्या ग्रामपंचायतींचा विचार केला जाईल. संबंधित ग्रामसेवकांना कारण दाखवा नोटीस देऊन विचारणा करण्यात येईल. करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी मनावर घेऊन सायन्स वॉल यासारखा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला. या उपक्रमाची दखल लोकसभेत घेण्यात आली आहे, ही अभिमानाची बाब आहे. गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी तालुक्यातील राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन जिल्ह्यात करमाळा तालुका सर्व निकषांमध्ये आघाडीवर राहील असा विश्वास दिला. सर्व विस्तार अधिकारी, पंचायत स्वच्छता विभागातील उमेश येळवणे, मीना राखुंडे, ग्रामसेवक, ऑपरेटर समविभागातील गणेश गवळी यांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीपणामुळे अनेक जाती धर्म असूनही भारत देश हा एक संघ आहे, याचे संपूर्ण श्रेय जगातील आदर्श अशा संविधानाला जाते, असे प्रतिपादन गट विकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांनी केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीपणामुळे अनेक जाती धर्म असूनही भारत देश हा एकसंघपणे राहतोय, याचे संपूर्ण श्रेय जगातील आदर्श अशा संविधानाला आहे, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. बाबासाहेबांनी समाजातील सर्वच घटकांसाठी, विशेषतः दीनदलित वंचित महिलांसाठी त्यांचे कार्य अनन्यसाधारण आहे.
फुले शाहू आंबेडकर विचारांचा वारसामुळे समानतेचे तत्व महाराष्ट्रात पुरोगामी पद्धतीने प्रचलित आहे. बाबासाहेबांचे हिंदू कोड बिल माध्यमातून महिलांच्या उन्नतीसाठी केलेले काम अतुलनीय असून त्यांचे कार्य देशासाठी अजरामर आहे अशा भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे यांनी बाबासाहेबांना अभिप्रेत विचार प्रत्यक्ष कृतीत आणून आपणास सेवा करण्याची संधी आहे, ती केल्यास खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल अशा भावना व्यक्त केल्या. पंचायत समिती दक्षिण सोलापूरच्या वतीने 20वा सभागृह येथे पंचायत समिती दक्षिण सोलापूरमधील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत बाबासाहेबांना अभिवादन केले. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन होत आहे. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे, त्याचबरोबर समता, स्वातंत्र्य, बंधुता हे सर्व भारतालाच नव्हे तर विश्वाला दाखवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी सर्व मान्यवर खाते प्रमुख बाबासाहेबांच्या प्रतिमेला नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. यावेळेस डॉक्टर दिगंबर गायकवाड, उपअभियंता विलास भोसले, रविशंकर बोधले आदी उपस्थित होते. सर्व प्रास्ताविक सहाय्य प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज, सूत्रसंचालन सूरज ओहळ तर आभार प्रदर्शन नागसेन कांबळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आप्पासाहेब गायकवाड, तजमुल मुतवली, विक्रम शहा, कैलास जिंदे, सुनीता लामतुरे, निर्मला राठोड, रीमा पवार, बाळासाहेब म्हमाणे, नरेंद्र सरवदे, शांता जाधव, अश्विनी बिराजदार, पूनम नरसोडे, भीमशंकर वाले, विनायक कुंजपोर, सविता गुरम, महेश इटकर आदींनी परिश्रम घेतले. वेट लिफ्टिंग व कुस्ती स्पर्धेत ब्रह्मदेवदादा माने पॉलिटेक्निकचे उत्तुंग यश मिळवले. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन डिप्लोमा स्टुडंट स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत झोन सी स्पर्धा सहकार महर्षी पॉलिटेक्निक अकलूज येथे दिनांक 5 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर 2022 रोजी पार पडली. त्यामध्ये 5 नोव्हेंबर रोजी झालेल्या वेट लिफ्टिंग स्पर्धेत ब्रह्मदेवदादा माने पॉलिटेक्निकचा विद्यार्थी लक्ष्मण म्हमाणे याने प्रथम पारितोषिक पटकावले. त्याची पुढे राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली आहे. तसेच दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या 97 किलो वजनी गटात सूरज सिंग मरोड याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. सदर स्पर्धेसाठी त्यांना प्राचार्य SV कुलकर्णी, प्राध्यापक RR तुपे आणि स्पोर्ट्स प्रतिनिधी प्राध्यापक SS सुरवसे यांचे मार्गदर्शन लाभले. या निमित्ताने संस्थेच्या वतीने प्राचार्य SV कुलकर्णी तसेच सर्व विभागांचे विभाग प्रमुख यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. क्रीडेचे महत्त्व जाणून संस्थेचे अध्यक्ष दिलीप माने, संचालिका जयश्री माने, कॅम्पस डायरेक्टर राहुल माने यांनी मार्गदर्शक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळेस यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार प्राचार्य SV कुलकर्णी आणि सर्व विभागांच्या विभाग प्रमुखांनी केला. कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने संघटनेच्या कार्यालयामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय सिंह पवार, डॉक्टर बोरकर, पुणे आयुक्तालयाचे कक्ष अधिकारी राजेंद्र भालेराव,
लेखाधिकारी दयानंद कोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर हे होते. सरचिटणीस संजय कांबळे, उपाध्यक्ष उमाकांत राजगुरू, चंद्रकांत होळकर, नरसिंह गायकवाड, नागसेन कांबळे, वैजनाथ गायकवाड, ज्ञानेश्वर भटकर, श्रीमती कांगरे, श्रीमती मोरे, योगेश कटकधोंड, नागनाथ धोत्रे, विलास मसलकर, मोहित वाघमारे, अविनाश गोडसे, अनिल जगताप, संतोष जाधव, मकरंद बनसोडे, धनंजय जगताप, सुलाने, देविदास मेहत्रे आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास गुरव यांनी केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर संचलित रक्तपेढीमार्फत सोलापुरात डॉक्टर आंबेडकर चौकात रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भारतरत्न विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापुरातील डॉक्टर आंबेडकर चौकात श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर संचलित रक्तपेढीमार्फत सोलापुरात डॉक्टर आंबेडकर चौकात रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. #ब्लड फॉर बाबासाहेब या थीमखाली जगभरात हा ब्लड डोनेशन कॅम्प भरवण्यात आला आहे. जगातल्या अमेरिका, लंडन, जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशाबरोबरच भारतातल्या 20 राज्यात आणि महाराष्ट्रातल्या 18 जिल्ह्यांमध्ये हे ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज केले असल्याचे आयोजक औदुंबर मस्के यांनी सांगितले. हात असलेल्या घासावर, घेत असलेल्या श्वासावर, शरीरातल्या धमन्यांमधून वाहणाऱ्या रक्ताच्या थेंबाथेंबावर ज्यांचा अधिकार आहे असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. मी त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवस संपूर्ण विश्वामध्ये, जगभरात हा ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज केला जातो आहे. त्याची थीम आहे #ब्लड फॉर बाबासाहेब, अर्थात माझं रक्त बाबासाहेबांसाठी. जगातल्या अमेरिका, लंडन, जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशांबरोबरच भारतातल्या 20 राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातल्या 18 जिल्ह्यांमध्ये हा ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सोलापुरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पाठीमागं हा ब्लड डोनेशन मेगा रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. हे शासकीय रक्तपेढी करून ऑर्गनाईज केलं जात आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की ॲक्सिडेंट झाल्यानंतर रक्ताच्या थरोळ्यात तरुण तडफडत असतो किंवा जन्म दिलेली माता रक्तस्रावामुळं मरणाच्या दारात उभी असते किंवा रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त असलेले रुग्ण असतील किंवा हिमोफिलियासारखे रुग्ण असतील. या सर्वांना रक्त हेच जीवन असतं. तुम्ही दिलेल्या रक्तदानामुळं या सर्वांच्या प्राणाचं रक्षण होण्यास मदत होणार आहे. म्हणून मी सर्व सोलापूरवासियांना आवाहन करतो की चला रक्तदान करूया, बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहू. आज सकाळपासून आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज करतो. आत्तापर्यंत 55 रक्तदात्यांनी हे रक्त दिलेलं आहे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की सोलापुरातले जे रक्तदाते आहेत ते अतिशय भावनिक आहेत या बाबतीत की गरीब रुग्णांचे प्राण वाचवायला पाहिजे, हा एक हेतू आहे. आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली व्हायची आहे, हा पण हेतू आहे. कमीत कमी 2000पर्यंत आज ब्लड कलेक्शन अशी आम्हाला खात्री वाटते. धन्यवाद. जय हिंद. यावेळेस रक्तपेढीचे प्रमुख डॉक्टर सुशील सोनवणे, प्रवीण सोनवणे आदी उपस्थित होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषदतर्फे अभिवादन करण्यात आले. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना आपण ओळखतो. आपण अभिवादन करत आहोत. महामानवाचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. या दिनानिमित्त त्याच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. जिल्हा परिषदेचे सर्व सन्माननीय अधिकारी,
यावेळी जिल्हा परिषदेच्या प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी अजय सिंह पवार, शिक्षणाधिकारी सुलभा वटारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, कार्यक्रमाधिकारी जावेद शेख, कार्यकारी अभियंता कटक धोंड कुलकर्णी, समाज कल्याण अधिकारी सुनील खवितकर, कृषी विकास अधिकारी कुंभार, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव आदी उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडी अक्कलकोटकडून महापरिनिर्वाण दिनानिमित्त शैक्षणिक साहित्य आणि वृक्षारोपण करून अभिवादन करण्यात आले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट शाखेच्या वतीने A1 चौक प्रमिला राजे गर्ल्स स्कूल येथे शालेय मुलांना अक्कलकोट नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन पाटील आणि उत्तर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुजारी यांच्या हस्ते फोटोपूजन करून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर अण्णाभाऊ साठेनगर जनता चाळ येथे समाज मंदिराच्या आवारात मुस्लिम समाजाचे प्रमुख इरफान दावांना आणि हुसेन बळुर्गी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळेस अक्कलकोट तालुका अध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे, जिल्हा उपाध्यक्ष शिलामणी बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष देवानंद आस्वले, शहराध्यक्ष विशाल ठोंबरे, महासचिव सचिन मोरे, चनू शिंगे, वंचित बहुजन कामगार युनियन आघाडी तालुका अध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, तालुका संघटक आनंद मोरे, श्याम बनसोडे, यल्लप्पा बनसोडे, संदीप बाळशंकर, राम बाळशंकर, सूरज माघाडे आदी उपस्थित होते. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त गट शिक्षण कार्यालय तुळजापूर यांच्या वतीने गट शिक्षणाधिकारी मल्हारी माने यांच्या हस्ते जवाहर नवोदय तुळजापूर येथे निवड झालेल्या कुमारी योगिता राजेश विटकर व दिव्यांग विद्यार्थी सोहम सुतार तुळजापूर शाळेतील विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त गटशिक्षण कार्यालय तुळजापूर यांच्या वतीने गटशिक्षणाधिकारी मल्हारी माने यांच्या हस्ते जवाहर नवोदय तुळजापूर येथे निवड झालेल्या कुमारी योगिता राजेश विटकर व दिव्यांग विद्यार्थी सोहम सुतार तुळजापूर खुर्द शाळेतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळेस नगरपरिषद तुळजापूरच्या माजी शिक्षण सभापती सौ मंजुषाताई देशमाने, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा लक्ष्मीताई भोजने, दिव्यांग महाराष्ट्र संघटनेचे जिल्हा सचिव महादेव चोपदार, गटशिक्षण कार्यालयाचे विशेष तज्ज्ञ नितीन पडवळ, महादेव बोडरे, विशेष शिक्षक श्रीमती सुजाता मस्के, श्रीमती वैशाली एडके, बालाजी लोखंडे, मनोज निचळे, दिनेश मते तसेच शाळेतील शिक्षक अशोक शेंडगे, सतीश यादव, जालिंदर राऊत, विश्वजित निडवंचे, नीता गायकवाड, निर्मला कुलकर्णी, ज्योती ताटे, वर्षा राणी मोटे, दिव्या राणी हुंडेकरी तसेच नगरपरिषद शाळा क्रमांक 2 मुख्याध्यापक गणेश रोजकरी, सहशिक्षक महेंद्र पाटील, महेंद्र कावरे, सूरजमल शेटे, बाळासाहेब जेटीथोर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक शेंडगे यांनी केले, प्रास्ताविक महादेव बोडरे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक तुकाराम मोटे यांनी मानले. लातूर पुणे राज्य मार्गावरील ढोकी, तडवळा, एडशी या मार्गावरील रस्ता अनेक ठिकाणी खड्डेमय झाल्याने वाहनधारकांना, विशेष करून प्रवास करणाऱ्या व्यक्तींना मृत्यूमय यातना सहन कराव्या लागत आहेत. लातूर पुणे राज्यमार्गावरील ढोकी, तडवळा, येडशी या मार्गावरील रस्ता अनेक ठिकाणी खड्डेमय झाल्याने वाहनधारकांना, विशेष करून प्रवास करणाऱ्या व्यक्तींना मृत्यूमय यातना सहन कराव्या लागत आहेत. सदरील मार्गावरून पुणे मुंबई वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालू असते. या मार्गावरून महामंडळाच्या लालपरी, विठाई, हिरकणी, शिवशाही यांसारख्या बसेस तसेच धाराशिव, कळंबला ग्रामीण भागाच्या बसेस धावतात. मात्र खराब रस्त्यामुळे प्रवाशांनी महामंडळाच्या बसेसकडेही पाठ फिरवली आहे. त्यामुळे या मार्गावर एसटी बसेस रिकाम्या चाललेल्या दिसत आहेत. तर लातूर, पुणे, मुंबई जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स यांनी औसा, तुळजापूर, सोलापूर मार्गे गाड्या मार्गस्थ केल्या आहेत. लातूरपासून मुरुड, ढोकी, येडशी, कुर्डुवाडी, टेंभुर्णीपर्यंत रस्ता खड्डेमय व अरुंद झाल्याने दररोज ट्रॅव्हल्सचे टायर फुटत असल्याने याचा परिणाम प्रवाशांवर होत आहे. त्यामुळे आम्ही वाहतूक तुळजापूर, सोलापूर मार्गावरून करत असल्याचे मानशी, शर्मा व महाराजा ट्रॅव्हल्सचे चालक व मॅनेजर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. दरम्यान या राज्यमार्गावरून खासगी कार, जीप यांसारखी वाहतूकही कमी झाल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बांधकाम विभागाला धारेवर धरले होते. मात्र तात्पुरती मलमपट्टी रस्त्याला केल्याचे दिसत आहे.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यानंतर कोणीच या राज्यमार्गाकडे पाहिले नसल्याने लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासनाची किती डोळेझाक होत आहे हे दिसून येत आहे. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शनिवार दिनांक 3 डिसेंबर रोजी समाज कल्याण विभागाच्या वतीने तुळजाभवानी स्टेडियम धाराशिव येथे दिव्यांग मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शनिवार दिनांक 3 डिसेंबर रोजी समाज कल्याण विभागाच्या वतीने तुळजाभवानी स्टेडियम धाराशिव येथे दिव्यांग मुलामुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, ग्रामीण विकास प्रकल्पाच्या प्रकल्पाधिकारी सौ पी शिंदे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले यांच्या हस्ते झाले. या स्पर्धा मूकबधीर, अस्थिव्यंग, मतिमंद, अंध या 4 प्रवर्गामध्ये घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी पूर्ण जिल्ह्यातून जवळपास 600 दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये तुळजाई प्रतिष्ठान, बहुउद्देशीय संस्था, पानगाव संचलित स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह, विमानतळ रोड, आळणी येथील विद्यार्थिनींनी विविध क्रीडा प्रकारात नेत्रदीपक कामगिरी केली. शेतकऱ्यांना लाईनबद्दल आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही, अशी ग्वाही आमदार मेघना बोर्डीकर यांनी दिली. जिंतूर तालुक्यातील भोगाव उपकेंद्र येथे संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या उपकेंद्रास कुलूप घातले. गेल्या अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव चालू असल्यामुळे भोगाव सर्कलमधील लिंबाळा पाचेगाव येथील शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयास कुलूप लावले व घेराव घातला. गेल्या अनेक दिवसांपासून भोगाव सर्कलमधील विजेचा लपंडाव चालू असल्यामुळे लिंबाळा, पाचेगाव, मानधनी, जुनूनवाडी यासारख्या अनेक गावातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला कुलूप घातले. सध्या शेतकऱ्यांना हरभरा, गहू, ज्वारी यांसारख्या अनेक पिकांना पाणी देण्यासाठी लाईन नसल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी विजेच्या प्रश्नाबद्दल अनेक वेळा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा वीज मिळत नसल्यामुळे उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी 1 डिसेंबर रोजी रात्री 9च्या दरम्यान भोगाव उपकेंद्राजवळ जमाव जमा करून कार्यालयाला कुलूप घातले. काही शेतकऱ्यांनी जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेघनाताई बोर्डीकर चाकोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी 2 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सर्व शेतकऱ्यांची भेट घेतली व दूरध्वनीवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधला. आमदार बोर्डीकर यांनी सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला. शेतकऱ्यांना डीपी मिळत नाही तोपर्यंत मी सुद्धा या आंदोलनास पाठिंबा देणार अशी भूमिका घेतल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लागलीच त्यांच्या या प्रश्नाला उत्तर दिले. अवघ्या 4 तासात तुम्हाला डीपी देण्यात येईल असे आश्वासन दिले. 4 तासांमध्ये डीपी दिल्यामुळे या भागातील सर्व शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात भोगाव येथील सरपंच कृष्णकांत देशमुख, भारतीय जनता पार्टीचे पोखरणी येथील सरपंच सुधाकर जाधव, डॉक्टर जाधव, रमेश दराडे, शिवाजीराव घुगे, मोहन शिंदे, कैलास दराडे, रंगनाथ जवळे, उमेश दराडे, रेपा येथील सरपंच रंगनाथ मस्के, लिंबाळाचे सरपंच प्रकाशराव दराडे व या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डीपी दिल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आमदार महोदयांचे आभार मानले व आंदोलन मागे घेतले. आज तर तुम्ही सगळेजण इथं आलात, रात्रीपासून आलेत काही लोक. हे समजल्यानंतर मी फोनाफानी केली आणि तुम्ही बघितलं की हा आपल्या मतदारसंघामध्ये लाईटची खूप मोठी अडचण आहे. ही सोडवण्यासाठी जसं तुम्ही मला आमदार केलं तेव्हापासून माझा प्रयत्न चालू आहे. पण 2.5 वर्षामध्ये आपलं सरकार नव्हतं आणि आता आपल्या नशिबाने आपलं सरकार आलेलं आहे आणि त्याचाच आपल्याला प्रात्यक्षिक म्हणू, अनुभव म्हणू. आज मी सगळ्यांना तुमच्या सगळ्यांची अडचण बघून माहिती घेतली आणि आता DPTCचं अजून वाटप व्हायचं राहिलं आहे. त्याला वेळ लागणार आहे. निधीची आपण सगळ्या काही मंजुरीसाठी पाठवलेलं आहे पण निधी यायला वेळ लागणार आहे. पण हे कसलेही कारण मला ऐकायचे नाही म्हणून सांगितलं. मला आत्ताच्या आत्ता इथे ट्रान्सफॉर्मर आला पाहिजे. ही मी CESCना बोलल्यानंतर आपला ट्रान्सफॉर्मर 3 ते 4 तासामध्ये आपल्या इकडे नवीन यायची माणूस मोठा माणूस आहे त्याला जायचंय. आमदाराला बी इथं बोलवलं म्हणा काळजी करू नका. आता फायनल यायला फक्त भोगीदारी ते मग त्या जात्याल का नाही आम्ही जाणार नाही. निकाल लावले आणि बाकी बोलूच नका. ते माझं बोलणं झालं, ही लाईन सुरू करायलो हे मुद्दा होता 2 महिन्या खालचा. आम्ही बी पहिले पावलं टाकली 1, 2, 3. आमचा सहनशीलतेचा अंत संपलेला आहे. त्यामुळं
5 MVA ट्रान्सफॉर्मर जसं तुम्ही बोलले ते आणून बसवा आणि 4 किलोमीटरची लिंक लाईन 5 किलोमीटरची करा, आम्हाला काही अडचण नाही. आणि ते जे मंजुरीच्या आधी सुरू कर म्हणतंय, नाही तर तुमच्याकडे परभणीत कसं, औरंगाबादला कसं डीपी जळाली की भोकर येथील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राच्या वतीने दिनांक 4 डिसेंबर 2022 रोजी विद्यालयाचे प्राचार्य तथा अभ्यास केंद्र प्रमुख डॉक्टर पंजाब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पदवी व पदव्युत्तर शिक्षणक्रम संपर्क सत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भोकर येथील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राच्या वतीने दिनांक 4 डिसेंबर 2022 रोजी विद्यालयाचे प्राचार्य तथा अभ्यास केंद्र प्रमुख डॉक्टर पंजाब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पदवी व पदव्युत्तर शिक्षणक्रम संपर्क सत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या संपर्क सत्र कार्यक्रमाचे अध्यक्ष बिंदू महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर संजय काळे, तर उद्घाटक म्हणून मराठी विभाग प्रमुख डॉक्टर JT जाधव आणि प्रमुख मार्गदर्शक इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक प्रशांत टाके व हिंदी विभागाचे डॉक्टर शरद कदम मांजरमकर सर हे उपस्थित होते. उद्घाटक म्हणून बोलत असताना डॉक्टर प्राध्यापक JT जाधव यांनी कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनचरित्राचे अनेक दाखले दिले, तर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या अनेक कवितांचा सार विद्यार्थ्यांना समजावून सांगत भाषा साहित्याचे महत्त्व लक्षात आणून दिले. मार्गदर्शक प्राध्यापक टाके सर व डॉक्टर प्राध्यापक कदम सर यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी व हिंदी शिक्षणक्रमाची माहिती दिली. यावेळेस मागील वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या संपर्क सत्र कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अभ्यास केंद्राचे केंद्र संयोजक डॉक्टर राधाकिशन होगे यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक प्रदीप रायभोळे, केंद्र सहाय्यक प्रल्हाद सूर्यवंशी, बादे लिंगारेड्डी, विकास तेले आदींनी परिश्रम घेतले. अध्यक्षीय समारोप करताना डॉक्टर संजय काळे यांनी महाविद्यालय व अभ्यास केंद्राची सविस्तर माहिती देऊन मुक्त विद्यापीठ शिक्षणक्रम पदवीचे महत्त्व सांगून महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्राचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आपले अपुरे राहिलेले शिक्षण पूर्ण करावे असे सांगितले. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना वंदन करण्यास लोटला भीमसागर. महापालिकेसह सर्वपक्षीय आणि संघटनांनी केले अभिवादन. हयातीच्या दाखल्या अभावी लाभापासून वंचित राहिलेल्या दिव्यांगांना मिळणार तातडीने लाभ. गोदूताई परुळेकर वसाहतीला देणार 4.5 MLD पाणी. बैठकीत आडम मास्तरांना आयुक्तांनी दिली ग्वाही. लोकशाही दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनास 33 अर्ज झाले प्राप्त. अर्जातील तक्रारींचा तात्काळ निपटारा करण्याचे संबंधित विभागांना देण्यात आले निर्देश. संभाजी तलावातील जलपर्णीच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे अनोखे आंदोलन. अंगावर जलपर्णी परिधान करत अतिरिक्त आयुक्तांना दिला जलपर्णीचा पुष्पगुच्छ. आणि कारमधून 1.25 लाखाची गोवा दारू जप्त. बक्षी हिप्परगा तांड्यावरील हातभट्ट्यांची राज्य उत्पादन शुल्कने उडवली दाणादाण. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.